राज्याचं राजकीय वातावरण तापलंय। यातच आज संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरू आहे। दरम्यान मसाजोग प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंतचा तपास, ज्यांना पकडलं गेलंय, जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि एका बाजूला सुरू असलेले मोर्चे, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं कळतंय। काही अधिक कळू शकले? आज किती वाजता भेटणार आहेत? मुंबईत हे कुटुंबीय आलेलं आहे का? नेमकं काय सांगाल? संतोष देशमुख यांचं कुटुंब आज सकाळीच मसाजोग या ठिकाणाहून आता मुंबईकडे रवाना झालेलं आहे आणि मुंबईमध्ये रात्री 8 वाजता मुख्यमंत्री यांची सागर बंगल्यावरती ते भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून माहिती, अधिकृत सूत्रांकडून माहिती आहे। आणि देशमुख कुटुंब हे त्या एकूण जो तपास झालेला आहे त्याचबरोबर आणखी एक जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हा देखील फरार आहे। त्याचबरोबर या ज्यांनी ही निगूढ पद्धतीने हत्या केली होती त्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, शासन व्हावं, या दृष्टिकोनात जे मोर्चे निघतात त्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जाते। या अगोदर जर बघितलं तर देशमुख कुटुंब यांच्या भेटीसाठी विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील बहुतांश वरिष्ठ नेते मंडळी देखील मसाजोग या ठिकाणी आलेले होते। यामध्ये अजितदादा, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील भेट घेतलेली होती, तर शिंदेच्या मंत्र्यांनी देखील अनेकांनी भेट घेतलेली होती। त्याचबरोबर शरद पवार असतील, या सर्वांनी भेट घेतल्यानंतर फक्त मुख्यमंत्री हे भेटीचे राहिलेले होते। त्यामुळे आता ही जी आजची भेट आहे ती देखील महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री यांनी या प्रकरणामध्ये वारंवार सांगितलेलं आहे, जो कोणी दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही, कोणीही असो, राजकीय दबाव असेल किंवा काही असेल, दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही असं जरी सांगितलं असलं तरी ज्या पद्धतीने तपास होतोय, 3 तपास यंत्रणा तपास करतायत, तरी देखील एक आरोपी सापडत नाही। या अनुषंगाने आता ही देशमुख कुटुंबाची जी भेट आहे, आजची ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्याचबरोबर या देशमुख कुटुंबाला आता काय मुख्यमंत्री आश्वासित करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी, त्यांचा भाऊ धनंजय आणि मुलं हे सगळेजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज 8 वाजता मुंबईमध्ये सागर बंगल्यावर भेटणार आहेत असं कळतं आहे। संतोष देशमुख या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर सातत्यानं निशाणा साधला जातोय। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। हा राजीनामा धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे सुपूर्द केलेला आहे। मुंडेंनी व्यथित होऊन राजीनामा दिला असंही कळतंय। राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवलेला आहे असं सूत्रांकडून कळतंय। अजित पवार धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे असं कळतं आहे। धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नये यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना मदत करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी असं निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। बीड जिल्ह्यातील मंत्री धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याकरता हालचाली सुरू आहेत। त्यामुळे म्हणजे बीड आणि धाराशिव याचा पालकमंत्री एकच असेल याच्या हालचाली सुरू आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांना धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री करू नका अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे। बीडचा बिहार झाला असून धाराशिवचा बिहार होऊ नये याकरता आम्ही मुंडे यांच्या नावाला विरोध करत असल्याचं मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे। त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की बाबा जे बीड जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत, माजी पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांपैकी कोणीही इथं धाराशिव शहराला, धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून नको आहेत। आम्हाला बीडसारखी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात होऊ नये यासाठी आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवल्या। नाशिकमधील बहुचर्चित आणि वादग्रस्त भूसंपादनाची अखेर चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। त्यामुळे आता
तत्कालीन आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांचा पाय खोलात जाणार आहे अशी चर्चा रंगली आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी अधिक बोलूया। लक्ष्मण, काय अधिक माहिती? सुवर्ण नाशिक शहर असेल किंवा कुठल्याही शहराचा जर विकास करायचा असेल तर त्या विकासाच्यासाठी भूसंपादन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यासाठी रस्त्यांमध्ये येणाऱ्या ज्या जागा असतील त्या जागा मालकांकडून त्या जागा घ्यायचा, त्यांना त्या बदल्यात मोबदला द्यायचा, अशा प्रकारचा साधारण भूसंपादनाचा नियम असतो। मात्र ज्या गोष्टीसाठी भूसंपादनाची गरज नाहीये अशा प्रकारचे भूसंपादन मध्यंतरीच्या काळात नाशिक महानगरपालिकेत करण्यात आले। तत्कालीन आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी हे सगळे भूसंपादन केले। खरं तर आगामी कुंभमेळा होता, कुंभमेळ्यासाठी काही जागा लागणार होत्या, त्यासाठी भूसंपादन करणं आवश्यक होतं। मात्र नाशिक शहरातल्या काही बड्या विकासकांना, बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून हे भूसंपादन करण्यात आलं। हे सुवर्ण हे भूसंपादन थोडं तिडकं नाहीये, तर तब्बल 55 कोटी रुपयाचं भूसंपादन आहे। आणि रातोरात अशोक करंजकर जे तत्कालीन आयुक्त होते त्यांनी हे भूसंपादनाचे पैसे देण्याचे आदेश जे आहे ते निर्गमित केलेले होते। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचे स्थानिक आमदार राहुल ढिकले यांनी विधान भवनामध्ये या संदर्भात आवाज उठवलेला होता आणि कारवाईची मागणी केली होती, चौकशीची मागणी केली होती। या सगळ्या अनुषंगाने आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश जे आहे ते निर्गमित केलेले आहे। आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आताच्या ज्या विद्यमान नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत मनीषा खत्री यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यांना या संदर्भातला अहवाल जो आहे तो देखील सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सुवर्ण, या सगळ्यामुळे आता काही अधिकारी आणि काही नेते जे आहे ते या प्रकरणात अडकू शकतात अशा प्रकारची शक्यता आहे। नक्की लक्ष्मण, धन्यवाद, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल। खरं म्हणजे आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रू जो देशाच्या लोकशाहीच्या मुळावर आलेला आहे तो भारतीय जनता पक्ष आहे। आम्ही लोकसभेला सगळे एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला मागे रेटलं। इंडिया आघाडीनं एनडीएचा, भारतीय जनता पक्षाचा पराभव केला। चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्यांवरती मोदींचं सरकार आहे। आम्ही त्यांचा पराभव केला। आम्ही एक असल्यामुळे दुर्दैवानं दिल्लीमध्ये ते चित्रात दिसत नाही। कारण काही असते, प्रत्येकाला दिल्लीची सत्ता हवी, पण दिल्लीमध्ये सत्ता कोणाच्याच हाती नाही आहे। दिल्लीची सत्ता लोकशाही मार्गाने केजरीवाल यांचं सरकार जरी आलं असलं तरी दिल्लीची सत्ता ही लेफ्टनंट जनरलच्या हातामध्ये आहे, लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातामध्ये आहे, अमित शहाच्या हातामध्ये आहे आणि मोदींच्या आणि भाजपच्या हातामध्ये। पण तुमचे दोन मित्र वेगवेगळे लढतायत, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष। मी तेच ते तुम्हाला सांगतो आहे, मी आपल्याला तेच सांगतो आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं होतं। मला आश्चर्य वाटतंय की काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पार्टी लोकसभेला एकत्र लढले, एकत्र प्रचार केला। आमच्या व्यासपीठावरती केजरीवाल आले, केजरीवालच्या व्यासपीठावरती काँग्रेस गेले। पण दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षानं केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा आणि तसा प्रचार करण्याचा जो एक प्रयत्न चालवलेला आहे त्याला शिवसेनेचं समर्थन नाही। आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहायला पाहिजे। टीका टिप्पणी होऊ शकते, राजकीय विरोध होऊ शकतो, पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला काँग्रेस पक्षानं देशद्रोही ठरवणं हे कोणालाही मान्य होणार नाही। काल धनंजय मुंडे अजित पवारांना भेटले, पण पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली। व आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं। तेव्हा अजित पवार बोलले नाहीत यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। बीडमध्ये खेळ चाललेला आहे, लोकांना फसवण्याचा।